विविध प्रलंबित प्रश्नांसाठी तालुक्यातल्या विविध प्रश्नांसाठी नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र माननीय विक्रमभैया ढोणे यांनी जो घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलंय, या घंटानाद आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जत तालुका आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा यांच्या वतीनं मी या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतोय। मुळात तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यामुळं हे झोपलेलं सरकार आहे। एक चांगलं आंदोलन हातात विक्रमभैयांनी घेतलंय। गेंड्याचं कातडी पांघरलेलं हे प्रशासन आणि सरकार आहे, यांना जर जागं करायचं असेल, यांच्या कानामध्ये घंट्याचा जोरात आवाज जो घंटानाद आपल्याला करावा लागणार आहे आणि या भूमिकेमध्ये आम्ही सगळेजण त्यांच्या सोबत आहोत। खरं तर तालुक्यातली अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। अगदी त्या म्हैसाळच्या विस्तारित योजनेच्या पाण्याला येणाऱ्या निधीपासूनचा असेल, अनेक गाव भागातल्या अनेक अडचणी आहेत, तहसीलदार कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, त्या संदर्भातल्या अनेक प्रश्न आहेत, वीज टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे। या सगळ्या गोष्टींनी सगळा तालुका त्रासलेला आहे। मग याच्याकडे अजूनही म्हणावं तितक्या प्रमाणामध्ये प्रशासनाचं लक्ष जात नाही आहे। तर आमची सगळ्यांची मिळून ही जबाबदारी आहे की आज घंटानादाच्या आवाजानं ज्यांच्या कानामध्ये अजूनही या जनतेचा आक्रोश पोचत नाही, जनतेच्या समस्या पोचत नाहीत, तर घंटानाद आंदोलनातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज जे आंदोलन केलंय विक्रमभैयांनी, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावरती उपाययोजना झाल्या नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमचे तालुका अध्यक्ष मान्य मनसूर चाचा या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही पक्षाच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणामध्ये एखादं आंदोलन या तालुका स्तरावरती छेडूयात। धन्यवाद। आज इथे जत तालुक्यातील प्रलंबित प्रश्नासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन सर्व पक्षामार्फत केलेलं आहे। या तालुक्यातील बरेच प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर दुष्काळी असल्यामुळं अनेक लोकांची कर्ज आहेत त्याचा प्रश्न आहे, त्याचबरोबर प्रशासकीय दिरंगाई होतीये, लोकांना न्याय मिळत नाही याचाही प्रश्न जास्त उद्भवतो। तसेच तालुक्यासाठी निधी आलेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचे, आम्ही आता वकील लोक इथं बरेच वकील लोक हजर आहेत, मी अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की जत तालुका हा विस्ताराने 120 गावं आणि खेड्या वस्त्या मिळून बरेच आहेत। अशा परिस्थितीत इथं जे न्यायालयीन केसेस प्रलंबित आहेत ते जिल्हा न्यायालय जवळजवळ 12,000 पर्यंत प्रकरणं प्रलंबित असून या लोकांना इथून कोणत्या बबलात पाहिले तर 50 आणि सांगली 100 असं 150-200 किलोमीटर लांब जावं लागतंय। कधी नंबर लागतो न लागतो, त्याच्यामुळं प्रश्न वाढत चाललेत, लोकांचा खर्च वाढत चाललाय आणि दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचे परिणाम लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर होत आहे। हे सगळं विचार करून शासनानं नवीन इमारत मंजूर केली, परंतु त्याला अगदी थोडासा प्रथम 2 कोटी दिले, पुन्हा 2 कोटी, आता एक 5-1 कोटी रक्कम आलेली आहे असं दिसतंय। पण तो प्रोजेक्ट पाहिला तर जवळजवळ 52 ते 55 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे आणि ते प्रशासकीय ती इमारत मंजूर होऊन चालू होऊन 2 वर्ष झाली, परंतु अजून पहिला स्लॅब पूर्ण झालेला नाही। त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही वेळोवेळी वकील संघटना पाठपुरावा करतेच, हायकोर्टात जातो, त्याचबरोबर नेत्यांनाही भेटतो, परंतु त्यात कोणतंही तसं थोडंफार यश आलं, परंतु पूर्ण असं यश आलेलं नाही। परंतु आज जनतेच्या सहभागातून त्या कारणाकरिता देखील हे आंदोलन होते। सदरच्या घंटानाद आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। शासनानं तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्नाबाबत विचारणा करून जास्तीत जास्त निधी देणं किंवा लोकांना सुविधा पुरवणं हे करावं। त्याचबरोबर नवीन जी इमारत आहे लोकांच्या सुविधेकरिता त्यालाही जास्तीत जास्त निधी द्यावा असं मी शासनास विनंती करतो। आणि या घंटानाद जे आंदोलन आहे आमच्या वकील संघटनेमार्फत सर्वांचा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो। आणि या घंटानाद जो आंदोलन आहे त्याला यश येवो आणि शासनानं लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन आपल्या सगळ्या मागण्या ज्या आहेत मान्य करत अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। नानासाहेब तर बघा नाराज आहे काय? आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला हा जत तालुका आहे। जत तालुक्यातील क्षेत्रफळ एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ एवढा मोठा क्षेत्रफळ आहे। या तालुक्यातील अनेक प्रश्न आवासून उभा आहेत। फक्त
निवडणुकीच्या काळामध्ये हा तालुका एक नंबरला करतो म्हणून बाता मारल्या जातात, पण गेले 4 अधिवेशन झालं या तालुक्यातल्या प्रमुख प्रश्नाला न्याय मिळत नाही। म्हणून आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या तालुक्यातील प्रमुख प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवन समोर घंटानाद आंदोलन करत आहे। त्यात प्रामुख्यानं जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे, या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। म्हैसाळ योजनेचं कार्यालय जतला स्थलांतरित करण्याची घोषणा गेल्या महिन्यात मंत्र्यांनी केली आणि 1 जून पासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली, म्हणून प्रत्यक्षात कामकाज मात्र सांगलीतूनच चालू आहे। तर जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सक्षमपणे म्हैसाळ योजनेचं कार्यालय जत मध्ये चालू झालं पाहिजे। त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची इमारत कोट्यावधी रुपये खर्चून तयार आहे। कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, मुचंडी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जाटर पब्लिक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, याही इमारती गेले वर्षभर झालं तयार आहेत, कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत, पण पदनिर्मिती अभावी ते तिथलं कामकाज थांबलेलं आहे। तर तातडीनं शासनानं आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, याची पदनिर्मिती करून तातडीनं रुग्णालयाची सेवा जनतेसाठी उपलब्ध करावी। या तालुक्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, महामार्गाला लागून असलेले सेवा सर्व्हिस रोड चालू करावेत। या तालुक्यात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, दुष्काळी तालुका आहे, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न देता सौर पंपावरती अवलंबून राहण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे। तर तसं न करता दुष्काळी तालुक्याची गांभीर्याने विचार करून खास बाब म्हणून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन राज्य शासनानं त्वरित त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची जवळजवळ 239 पदं रिक्त आहेत, त्यामुळे इथला प्राथमिक शिक्षणाचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं, तर तो पाया भक्कम होण्यासाठी 239 पदं तातडीने भरावीत, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। राज्य शासनानं तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात यापुढे मोठं आंदोलन करण्यात येईल। आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला हा जत तालुका आहे। जत तालुक्यातील क्षेत्रफळ एका जिल्ह्याचं क्षेत्रफळ एवढा मोठा क्षेत्रफळ आहे। या तालुक्यातील अनेक प्रश्न आवासून उभा आहेत। फक्त निवडणुकीच्या काळामध्ये हा तालुका एक नंबरला करतो म्हणून बाता मारल्या जातात, पण गेले 4 अधिवेशन झालं या तालुक्यातल्या प्रमुख प्रश्नाला न्याय मिळत नाही। म्हणून आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या तालुक्यातील प्रमुख प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवन समोर घंटानाद आंदोलन करत आहे। त्यात प्रामुख्यानं जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे, या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। म्हैसाळ योजनेचं कार्यालय जतला स्थलांतरित करण्याची घोषणा गेल्या महिन्यात मंत्र्यांनी केली आणि 1 जून पासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली, म्हणून प्रत्यक्षात कामकाज मात्र सांगलीतूनच चालू आहे। तर जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व सक्षमपणे म्हैसाळ योजनेचं कार्यालय जत मध्ये चालू झालं पाहिजे। त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाची इमारत कोट्यावधी रुपये खर्चून तयार आहे। कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, मुचंडी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, जाटर पब्लिक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, याही इमारती गेले वर्षभर झालं तयार आहेत, कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत, पण पदनिर्मिती अभावी ते तिथलं कामकाज थांबलेलं आहे। तर तातडीनं शासनानं आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, याची पदनिर्मिती करून तातडीनं रुग्णालयाची सेवा जनतेसाठी उपलब्ध करावी। या तालुक्यातून 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, महामार्गाला लागून असलेले सेवा सर्व्हिस रोड चालू करावेत। या तालुक्यात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, दुष्काळी तालुका आहे, शेतकऱ्यांना
वीज कनेक्शन न देता सौर ऊर्जेवर अवलंबून, सौर पंपावरती अवलंबून राहण्यासाठी बंधनकारक केलेलं आहे. तर तसं न करता दुष्काळी तालुक्याची गांभीर्याने विचार करून या खास बाब म्हणून दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन राज्य शासनानं त्वरित, त्याच पद्धतीने प्राथमिक शिक्षकांची जवळजवळ 239 पदं रिक्त आहेत. त्यामुळे इथला प्राथमिक शिक्षणाचं नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं. तर तो पाया भक्कम होण्यासाठी 239 पदं तातडीने भरावीत अशा मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. राज्य शासनानं तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा भविष्यात यापुढे मोठं आंदोलन करण्यात येईल. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.